हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। त्यासाठी मी इथे पोहे घेतले आहेत आणि आपल्याला हे आता पोहे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। कढई गरम व्हायला ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पोहे थोडे थोडे घालून पोहे गरम करून घ्यायचे आहेत। असे पोहे सारखे हलवत राहायचे। आपल्याला हे पोहे जास्त भाजायचे नाही, थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत फक्त। आता हे गरम झाले आहेत तर काढून घेते। आता बाकीचे उरलेले सुद्धा पोहे असेच गरम करून घ्यायचे आहेत। हे सुद्धा झाले, ते आता मी काढून घेते। इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। आता तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले तळून झाले आहेत, मी काढून घेते। मी आता बदाम घेतले आहेत, असे काप करून ते आता फ्राय करून घेऊ। आता हे सुद्धा झाले आहेत, मी काढून घेते। आता काजू घेतले आहेत, काजू सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। ते मनुका घेतले आहेत।
इथे डाळ घेतली, ती सुद्धा थोडीशी अशी गरम करून घ्यायची तेलामध्ये. काढून घेते. आता इथे सुकं खोबरं घेतलंय थोडंसं. हे खोबरं झालं आहे, आता काढून घेते. आता इथे मी मिरची घेतली आहे, मिरची सुद्धा अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मिरची अशी चांगली खरपूस अशी फ्राय करायची आहे. ते बघा असं, त्याच्यामध्ये ओलसरपणा राहिला नाही पाहिजे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता फ्राय करणार आहे. कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कढीपत्ता आपला आता झाला आहे बघा असं. इथे मी 1 चमचा पिठी साखर घेतली आहे. आता याच्यामध्ये हळद घ्यायची आहे आपल्याला. अर्धा चमचा धने पावडर घेतले, पाव चमचा जिरे पावडर घेतले, मीठ घेतलंय अर्धा चमचा. मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपला हा मसाला तयार झाला आहे. आता आपल्याला हे सर्व पोळ्यांमध्ये मिक्स करायचं आहे. आता हे मसाला घालायचा आहे तयार केलेला आपण. हे आता आपल्याला चांगलं असं हातानेच मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपला पोळ्यांचा गरमागरम कुरकुरीत असा चिवडा तयार झाला आहे. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.